यवतमाळ येथील गादी पिंजनालयाला भीषण आग लागली आणि या आगीत लाखोचे नुकसान झाले. यवतमाळ शहरातील अप्सरा टॉकीजच्या मागील भागात असलेल्या गादी पिंजनालयाला शनिवारी दुपारी सुमारे 2च्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सदर पिंजनालयाचे मालक अब्दुल नासिर अब्दुल रऊफ असून पिंजनालयात मोठ्या प्रमाणात कापूस आणि मशिनरी साठवलेली होती. त्यामुळे या आग अत्यंत वेगाने पसरली आणि काही क्षणातच तिने रौद्र रूप धारण केले. ज्वाला आणि धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने आणि काही तांत्रिक अडचणीमुळे अग्निशामक दलाला पोहोचण्यात थोडा उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पाण्याच्या फवाऱ्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आगीच्या ठिकाणी आजूबाजूला दाट नागरिक वस्ती असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. आग इतर घरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करत आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या आगीत पिंजनालयातील मशिनरी, रुई व इतर साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयाच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट झाले असून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.